ग्राफ्टिंग केल्यानंतर पहिल्या वर्षी थोडासा अनुभव कमी असल्यामुळे मला त्याच्यात म्हणजे फिलेजवर जाण्याची प्रॉब्लेम म्हणजे जिरण्याचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात आलेला होता. हिचं जिरण्याचं प्रमाण भरपूर आहे इथे. त्याच्यापुढे हिला आपण तिचे डिसीजवरती वगैरे सगळं क्लिअर करू शकतो, पण हिचं जिरणं वाचवणं कसं कमी करू शकतो आपण, की एक 12 दिवस पाणीमध्ये होता हा प्लॉट. म्हणजे कमीत कमी 150 ते 200 मिलीमीटर पाणी पडून गेलं त्या 12 दिवसामध्ये. एकरी 5 किलो ते सोडलं आणि त्याच्यानंतर जे वापसा कंडिशन जे म्हणजे येत नाही त्या प्लॉटला, तेव्हापर्यंत मी त्याला काहीच दिलं नाही. मला म्हणजे असं वाटत नव्हतं की दर एक दीड तासात क्रिम्सनचा हा जो घड मला दरवर्षी जिरताना दिसत होता, तो मला म्हणजे आत्ता ॲक्च्युली हार्वेस्टिंग करण्याच्या पिरियडमध्ये आज एकरी 8 ते 9 टन माल एवढ्या 12 दिवसाच्या क्रिटिकल वातावरणामध्ये सुद्धा राहिलेला आहे. तर मी फक्त या प्लॉटला चिलेटेड एकही कॅल्शियम दिले, ईडीटीचं एकही वापरलेलं नाही आहे. टोटल कॅल्मिनो जिंकाबोर आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम. ॲग्रीसर्चचं मला जर कोणी विचारलं की तुम्हाला काय आवडतं, तर मी फक्त एक सांगेल, त्यांची फक्त क्वालिटी आवडते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पिंगळवाडे येथे विठ्ठल आबा जे आहेत भांबरे यांच्या प्लॉटवर आलेलो आहे. क्रिम्सनचा प्लॉट आहे यांचा आणि त्यांचा चिरंजीव भैया पूर्ण शेती बघत असतो. तर भैया गेली 4-5 वर्षापासून ॲग्रीसर्चचे प्रॉडक्ट वापरतोय. तर ह्या वर्षी ह्या क्रिम्सन प्लॉटला त्यांनी काय काय वापरलं आणि त्याला काय काय अनुभव आले हे त्याच्याकडनं आपण जाणून घेऊया. भैया, तुला काय वाटतं, आपण सुरुवातीपासून काय काय काम केलं, म्हणजे ॲग्रीसर्च टीमने तुला गाईड करताना काय काय गाईड केलं आणि त्याचा तुला काय काय फायदा झाला हे थोडक्यात तू त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न कर. सर्वप्रथम रामकृष्ण हरी सर्वांना. माझं नाव किशोर विठ्ठल भांबरे, राहणार पिंगळवाडे, धर्मराज फार्म. मी म्हणजे द क्रिम्सन ची जी द्राक्ष बाग आहे माझी, ही 2021 सालात लावलेली आहे. हिचं पहिले मी बँगलोर डॉगरीज लावलेलं होतं इथे. त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती 6 महिन्यांनी त्याच्यावरती ग्राफ्टिंग केली होती. ग्राफ्टिंग केल्यानंतर पहिल्या वर्षी थोडासा अनुभव कमी असल्यामुळे मला त्याच्यात म्हणजे फिलेजवर जाण्याची म्हणजे जिरण्याचा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात आलेला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून तिचा थोडा अभ्यास घेतला. तिचं जेवढाही अभ्यास करणारे जाणकार आहेत, जेवढे माझे शेतकरी मित्र किंवा वडिलांचे शेतकरी मित्र असतील, त्यांच्या सर्वांची मी संवाद साधला. आणि स्पेशली म्हणजे जे आमचं माझ्या घरातले जे आहेत म्हणजे काकांते असतील, त्यांचं ॲग्रीसर्चमध्ये मोठं काम असल्यामुळे मी त्यांच्याशी त्यांचं शेड्यूल बघून वगैरे त्यांच्याशी विचारलं की म्हणजे नेमकी हिचं जिरण्याचं प्रमाण भरपूर आहे इथे. त्याच्यापुढे हिला आपण तिचे डिसीजवरती वगैरे सगळं क्लिअर करू शकतो, पण हिचं जिरणं वाचवणं कसं कमी करू शकतो आपण, म्हणजे पूर्णपणे नाही पण थोडं कसं कमी करू शकतो, त्याच्यावर सर्वात मोठा अभ्यास करायचा होता. तर मी त्याच्यावरती जे बघितलं की हिला फॉस्फरस लेवल, कॅल्शियम लेवल हिला सातत्याने चांगली ठेवावी लागत होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की मी 2 वर्षापासून माझं जिरण्याचं प्रमाण भरपूर होतं, पण ह्या वर्षी बी तसंच झालं की एक 12 दिवस पाणीमध्ये होता हा प्लॉट. म्हणजे कमीत कमी 150 ते 200 मिलीमीटर पाणी पडून गेलं त्या 12 दिवसामध्ये. पण मग मी म्हटलं आता हा परत तेच सातत्याने तसंच जिरतोय हा प्लॉट, तर आपण एक काम करू की याला फॉस्फरस देऊन बघू बुवा. एक 11व्या-12व्या दिवसी मी काय केलं की पेस्ट लावल्यानंतर 11व्या किंवा 12व्या दिवशी मी त्याला खालून इरिगेशन दिलं, फुल 4-5 तास इरिगेशन दिलं. त्याच्यानंतर मी काय केलं, ॲग्रीसर्च कंपनीचं आहे ना फॉस्मॅजिक घेतलं. फॉस्मॅजिक एकरी 5 ते 6 किलो असं काही, एकरी 5 किलो मी ते सोडलं खालून, एकरी 5 किलो ते सोडलं. आणि त्याच्यानंतर जे वापसा कंडिशन जे म्हणजे येत नाही त्या प्लॉटला, तेव्हापर्यंत मी त्याला काहीच दिलं नाही. मला म्हणजे असं वाटत नव्हतं की दर एक दीड तासात क्रिम्सनचा हा जो घड मला दरवर्षी जिरताना दिसत होता, तो मला म्हणजे आत्ता ॲक्च्युली हार्वेस्टिंग करण्याच्या पिरियडमध्ये आज एकरी 8 ते 9 टन माल एवढ्या 12 दिवसाच्या क्रिटिकल वातावरणामध्ये सुद्धा राहिलेला आहे. आणि ते मला म्हणजे मी त्याचं जवळजवळ 70 ते 80% जे मी माझा अनुभव घेतला त्याच्यात मला 11व्या-12व्या दिवशी मी जे फॉस्फरस दिलेलं होतं, त्या फॉस्फरसचा मला चांगल्यापैकी रिझल्ट वाटला. दुसरी गोष्ट म्हणजे असं ॲग्रीसर्च कंपनीचं मी जे शेड्यूल
जे क्रिम्सनचं डॉक्टर हांबरे सरांनी जे ग्रुपवरती टाकलं होतं, मी जे बघितलं त्या शेड्यूलमध्ये मला काही चेंज वाटले किंवा मग त्या टप्प्याने मी सगळं ते शेड्यूल इथे वापरून बघितलं. त्याच्यामध्ये मला सगळ्यात बेस्ट मिंगल वाटलं. नंतर फॉस्मॅजिक तर मी तुम्हाला सांगितलंच, मिंगलचे डोसेस मी ह्या प्लॉटाला कमीत कमी 3 टाईम दिलेले आहेत. एक म्हणजे फेल काढल्यानंतर दिलं, दुसरं मी सेटिंग झाल्यावरती दिलं, तिसरं मी थोडं जेव्हा मी सायझिंग स्प्रे घेतला त्याच्यानंतर मला थोडं पानांमध्ये फेरसची कमतरता वाटत होती, तेव्हा मी त्यांच्या कंपनीचं लोहा ड्रिप आणि मिंगल एकत्र करून दिलं. आणि सर्वात बेस्ट मला अजून एक असा रिझल्ट वाटला की त्यांच्या कंपनीचं हेल्मेट सिलवॉल ते मी ह्या प्लॉटला 2 हातं घेतलेले आहेत. एक साधारण एक 7 दिवसाच्या गॅपने घेतलेले आहेत, 6 ते 7 दिवसाच्या गॅपने. त्याच्या हेल्मेट सिलवॉलमुळे मला पूर्ण माझ्या पानाला सिलिकॉनमुळे पूर्ण माझं पान असं कवर झाल्यासारखं वाटलं, म्हणजे असं मजबूत झाल्यासारखं वाटलं. त्याची क्लोरोफिल लेवल वगैरे एकदम अशी रफ वाटली मला. आणि सनबर्निंगचं जवळजवळ हेल्मेट सिलवॉलसारखं प्रोडक्ट मी बघितलेलंच नाही आहे. ते म्हणजे सनबर्निंगवर एकदम अतिउत्तम असं काम करतं. ते फॉस्फरस मी खालून देण्याचं माझं काम चालूच होतं. वरून त्याच्यासाठी मी जेव्हा कॅल्शियमचे स्प्रे घेत होतो तर मी फक्त या प्लॉटला चिलेटेड एकही कॅल्शियम दिले, EDTचं एकही वापरलेलं नाही आहे. टोटल कॅल्मिनो जिंकाबोर आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम या 3च ग्रेड मी क्लिअर कट वापरत. त्याच्या कमीत माझे 7 ते 8 स्प्रे या प्लॉटला झालेले आहेत. एक माझा सायझिंग स्प्रे देण्याच्या अगोदर झालेला आहे 2 तास अगोदर, आणि सेटिंग हा प्लॉट सेटिंग होण्यापर्यंत त्या वेळेपर्यंत माझे कमीत कमी एक 5 ते 6 स्प्रे गेलेले आहेत. सेटिंग झाल्यानंतर 3 स्प्रे गेलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं कॅल्शियमचे स्प्रे ह्या प्लॉटला जेवढे चांगले राहतील तेवढा हा प्लॉट शेवटीपर्यंत कलर येण्यापर्यंत एकदम अतिउत्तम साईज आणि अतिउत्तम असं एकदम वेगळं काहीतरी लस्टर आपल्याला भेटतं बॉस. म्हणजे आपण जे सांगत आलोय गेले कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांना की तुम्ही कॅल्शियमचा वापर स्पॉट ऍप्लिकेशनला घडाची जशी जशी साईज होते तसं तसं त्याला देणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं का सेटिंग होईस तोपर्यंत मी 4 ते 5 स्प्रे कॅल्मिनो झिंकाबोरचे स्पॉटला काढले. म्हणजे तुम्ही बरेच शेतकरी काय करतात, सेटिंग झाल्यानंतर कॅल्शियमचा वापर वाढवतात. बरोबर. तर तुमचा अनुभव काय आहे की कॅल्शियमचा वापर केव्हापासून सुरू केला पाहिजे आणि केव्हापर्यंत संपवला पाहिजे? मी तर असं माझं व्यक्तिगत असा अनुभव आहे की मी म्हणजे माझ्या घरामध्ये बी सर्वांचे प्लॉट बघितलेले आहेत. 12व्या-13व्या दिवसापासून कॅल्शियम चालूच करून द्यायला पाहिजे. म्हणजे एक पोंग्यामध्ये आला थोडा घड आपला एकदम स्ट्रॉंग दिसायला लागला, घडाची निर्मिती एकदम सक्षम दिसायला लागली, तेव्हापासून कॅल्शियम जितकं देता येईल तुम्ही खालून द्या आणि तर वरून द्या. पण काय राहतं, खालचं कॅल्शियम हे स्लो लागतं, असं म्हणजे स्लो रिलीज होतं. पण वरचं जे कॅल्शियम आहे ते पानाला चांगलं राहण्यासाठी, घडाची जे पाकळ्यांचं अंतर आहे, घडाचं जे लुसलुशीत आपण घडामध्ये जो लुसलुशीतपणा म्हणतो तो चांगला राहण्यासाठी 12व्या-13व्या दिवसापासून किंवा फेल काढल्यापासून कंटिन्युअसली सेटिंगपर्यंत आपले कॅल्शियमचे दर 4थ्या दिवसाला किंवा 3ऱ्या दिवसाला स्प्रे गेलेच पाहिजे कॅल्शियमचे. आणि सेटिंग झाल्यानंतर कमीत कमी 3-4 स्प्रे गेले पाहिजे. 4 स्प्रे तर माझे कंटिन्युअसली असतात. क्रिम्सनला नाही तर व्हाईट व्हरायटीला सुद्धा असतात. मी ॲग्री सर्चबद्दल काम करताना समाधानी 100% आहे. आणि ॲग्री सर्चचं मला जर कोणी विचारलं की तुम्हाला काय आवडतं तर मी फक्त एक सांगेल, त्यांची फक्त क्वालिटी आवडते ते. आणि सगळ्यात म्हणजे मायक्रोन्यूटन असेल किंवा मग त्यांचं कोणतंही असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा लोहा ड्रिप असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी आहे आणि त्याचा रिझल्ट अगदी 1 ते 2 दिवसातच दिसायला पाहिजे आणि दिसतोच ते. मी कमीत कमी म्हणजे मला असं वाटतं की मी 5 वर्षापासून या क्षेत्रात आहे, तर 5 वर्षापासून मी एकही दिवशी असं गेलं नसेल की मी ते प्रोडक्ट दर 3ऱ्या-4थ्या दिवसाला त्या ॲग्री सर्च कंपनीचं वापरलं नसेल.